हॅलो फ्रेंड्स, मातोश्री मेहंदी डिझाईन्स डे 10मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी साक्षी खोडे. आज आपण बघणार आहे की मेहंदीमध्ये भरणं कसं भरायचं. कळलं ना? मी राऊंड सर्कलमध्ये तुम्हाला डेमो दाखवते. चला मग आपण बघूया कसं भरायचं. तर मी एक डॉट घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 राऊंड सर्कल काढले आहे. राऊंड सर्कल काढल्यानंतर मी पूर्ण फिल केलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे. नंतर परत राऊंड सर्कल काढला. असं नाही की हे राऊंड सर्कलमध्येच भरावं लागते, म्हणून आपण जो आकार काढला त्यामध्ये भरू शकता. बघू शकता मी चकली काढली आहे, राऊंड सर्कल, हाफ सर्कल, आणि परत त्याला एक आउटलाईन केली, ते पण हाफ सर्कलमध्ये. अँड देन परत तसं. जो आजचा व्हिडिओ बघत असेल, तो नवीन असेल, तर माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता अशा प्रकारे. नेक्स्ट परत मी राऊंड सर्कल काढलेला आहे. नंतर मी एक दुरून, म्हणजे एक त्या राऊंडच्या दुरून सर्कल काढलेला आहे. त्यामध्ये आत लाईन ओढली आहे, त्याच्या आजूबाजूला पानं केलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे. हे डिझाईन मी खूप ठिकाणी सांगितलेली आहे आणि पूर्ण मेहंदीमध्ये सुद्धा सांगणार आहे. नेक्स्ट बघू शकता आजूबाजूचं मी पूर्ण फिल केलेलं आहे मेहंदीने, अशा प्रकारे. बघू शकता. व्यवस्थित करायचं, घाई नाही करायची. नजर हटी दुर्घटना घटी, असा प्रकार होतो. माझ्याकडे तर खूप वेळा होतो, नजर हटी दुर्घटना घटी. नेक्स्ट देन बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फिल करून घ्यायचं. नंतरची डिझाईन परत मी राऊंड सर्कल काढलेला आहे. राऊंड सर्कल काढल्यानंतर मी एक डॉट, परत राऊंड सर्कल काढला, तो पूर्ण फिल केलेला आहे. परत लाईन काढली, त्याच्यावर छोटे 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 कंकुरे काढलेले आहे मी, अशा पद्धतीने. बघू शकता. एकदम स्लो काढायचं, घाई नाही करायची फ्रेंड्स. मी परत त्या कंकुरेवर तो एक लाईन काढली. राऊंडमध्ये, हाफ राऊंड सर्कलमध्ये ती पूर्ण राहिलेली जागा फिल केली आणि परत हाफ राऊंड सर्कलमध्ये लाईन ओढलेली आहे. देन परत तसेच स्टेप पूर्ण राऊंड सर्कलमध्ये मी करत आहे. बघू शकता अशा प्रकारे. व्हिडिओ आवडले असेल, माझं तुम्हाला आवडलं असेल टीचिंग, तर तुम्ही सांगू शकता. नसेल आवडलं तरी सांगू शकता. जशी तुम्हाला मेहंदी शिकायची आहे त्या प्रकारे मी तुम्हाला या 30 दिवसामध्ये शिकवणार आहे. तुम्हाला एखादा काही आकार येत नसेल तर प्लीज कमेंटमध्ये सुद्धा सांगा. नेक्स्ट मी लाईन काढलेले आहे, म्हणजे मी राऊंड सर्कल काढलेला आहे, त्यामुळे छोटे छोटे कंकुरे काढलेले आहे. परत आजूबाजूला परत तसंच केलं आहे. पूर्ण मी राऊंड सर्कल तसंच फिल केलेलं आहे. राऊंड सर्कल, लाईन, त्यावर छोटे छोटे कंकुरे, लाईन, छोटे छोटे कंकुरे, लाईन, अशा प्रकारे हे पण पूर्ण फिल केलेलं आहे. नेक्स्ट बघू शकता चेक्सचे खूप सारे प्रकार आहे, पण मी तुम्हाला 2च सांगणार आहे. नेक्स्ट 30 डे आपल्याकडे बाकी आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता लाईन ओढलेल्या आहे. एक फिल चेक्स हा तो प्रकार सर्वांनाच येतो, लहान बाळांना सुद्धा येतो. आम्ही 6-7 वर्षाच्या मुलाबाळांना. ओके, अशा प्रकारे पूर्ण
काढताना चेक्स फिल करायचे. चेक्स काढताना घाई नको आणि भरताना सुद्धा घाई नको, नाहीतर चेक्स चेक्स दिसणारच नाही. अशा प्रकारे मी पूर्ण फिल केलेलं आहे, बघू शकता. नेक्स्ट परत चेक्सच आहे. राऊंड सर्कल काढला आहे मी. राऊंड सर्कल चेक्स हे अशा पद्धतीने मी 2-2 लाईन काढलेले आहे. मीन्स 2-2 लाईन काढले आहे एकदम जवळ बघू शकता. बघू शकता अशा प्रकारे 2-2 लाईनचे चेक्स मी काढत आहे. परत तसंच चेक्स पॅटर्नमध्ये लाईन सरळ यायसाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि ही प्रॅक्टिस मला तरी असं वाटते कोणच केली पाहिजे. त्यावर तर डॉट डॉट द्यायचे प्रत्येक चेक्समध्ये. अशा प्रकारे हा आपण राऊंड सर्कल फिल करायचा. आणि नेक्स्ट मी आधी कंकुरी काढल्यानंतर त्या खाली 2 लाईन ओढल्या. नंतर 2 लाईन ओढल्यानंतर जी जागा राहते ती फिल केली. परत कंकुरी काढले, लाईन केली, लाईनमध्ये जी जागा असते तिला फिल केलं. परत लाईन काढली. अशा प्रकारे हा आपण राऊंड सर्कल फिल केलेला आहे, बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक अँड शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथेच संपला आहे. थँक्यू.